4 दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळते। सोनं जवळपास 1000 रुपयांनी तर चांदी 4500 रुपयांनी स्वस्त झाले। गेल्या 3 महिन्यातला सोनं चांदीच्या दरातला हा नीचांक आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं चांदीच्या मागणीत घट होतेय आणि त्यामुळे सोन्याबद्दल एक आनंदाची बातमी आता समोर आली आहे। 1.25 लाखाला गेलेलं सोनं आता परत एकदा उतरायला सुरुवात झाल्याचं आज सोनं घसरण्याचा 14वा दिवस आहे। आज पण सोन्या चांदीचं तेज आता उतरल्याचं पाहायला मिळतंय, कारण दरामध्ये मोठी घसरण अजून सुद्धा सुरू झालेली आहे। त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा या ठिकाणी मिळालाय। सोने चांदीच्या भावात विक्रमी घसरण या ठिकाणी गेल्या 14 दिवसापासून होत आहे। सोन्या चांदीच्या बाबतीत 5 मिनिटांपूर्वी सरकारने घेतलेल्या मोठ्या निर्णयामुळे आज त्या ठिकाणी आणखीनच सोनं गडगडल्याचं पाहायला मिळतंय, ज्यामुळे अक्षरशः सोनं तोंडावर आपटलंय। आज असं सोनं किती रुपयांनी कमी झालंय की ज्यामुळे ग्राहकांची तोबा गर्दी या ठिकाणी मार्केटमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण मार्केट हादरलं आहे। सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात एक सुवर्ण संधी या ठिकाणी आल्याचे पाहायला मिळतंय। असा सोन्याचा भाव नेमका आज काय झालाय, नेमका आज 22 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे, 24 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 18 कॅरेट सोन्याचा भाव या ठिकाणी आजचा काय रेट आहे। ग्राहक बरेच दिवसापासून सोनं खाली येण्याची वाट बघत होते। सोन्याचे भाव कधी कमी होतील, सोनं स्वस्त केव्हा होईल, आपल्याला खरेदी केव्हा करायला मिळणार, पण अखेर ती वेळ या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। सोन्याचे असे काय भाव या ठिकाणी आज बदलले आहेत की जे पाहून आता तुम्हाला सुद्धा आनंद होणार आहे। तुमच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं त्या ठिकाणी तेज येणार आहे। तसेच चांदीचा देखील भाव आता अक्षरशः गगनाला भिडला होता, तर तो सुद्धा गडगडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। सरकारच्या नव्या नियमानुसार आता सर्वसामान्य ग्राहकाला या ठिकाणी सोनं घेण्यासाठी मोठा वाव मिळणार आहे। मागच्या काही महिन्यापासून सोन्याच्या भावाने अक्षरशः लोकांना हैराण करून सोडलं होतं। दररोज नवनवीन उच्चांक सोनं गाठत होतं, नवनवीन भाव त्या ठिकाणी वाढत होता। काही तज्ञ लोक, हुशार लोक, सोनार लोक सांगत होते की सोनं आता 1.5 लाख रुपयांच्या पुढे नक्की जाणार, सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, सोनं गगनाला भिडणार, असं अनेक जण त्या ठिकाणी सांगत होते। अनेक लोकांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचं होतं, दिवाळीला सोनं खरेदी करायचं होतं, सणासाठी याच्या ठिकाणी आता सणासाठी सुद्धा सोनं खरेदी करायचं होतं, पण त्याचं जे स्वप्न होतं दिवाळीमध्ये तर ते अपूर्णच या ठिकाणी राहिल्याचं पाहायला मिळतं। आणि मग आता आज जे सोनं त्या ठिकाणी खाली पडलंय, मग 24 कॅरेटचा सोन्याचा दर काय, 22 कॅरेट सोन्याचा दर काय आणि 18 कॅरेट आजचा सोन्याचा दर काय, ताजं तुम्हाला आत्ता 5 मिनिटांपूर्वी सोनारांनी जाहीर केलेलं सोन्याचा दर तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आपण सोन्याचे आजचे रेट पाहणारच आहोत, परंतु तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला मागचा इतिहास संपूर्ण पाहायला पाहिजे, कारण तुम्हाला माहित आहे दिवाळीच्या टायमाला प्रत्येकाच्या अंगावर काटा येत होता। सोनं म्हणलं का अंगावर काटा यायचा, कारण सोनं त्या ठिकाणी 1,31,000 रुपये हायेस्ट टप्पा या ठिकाणी त्यावेळी पार केला होता। त्या किमतीमुळे इच्छा असूनही खरेदी थांबवू त्या ठिकाणी अनेकांना लागली होती। सगळेजण वाट पाहत होते की सोनं कधीतरी खाली येईल, सोन्याचा फुगा कधीतरी फुटेल, कधीतरी दर खाली येतील, पण अखेर आज ती या ठिकाणी वेळ आली आहे, कारण की स्वतः सरकारने यामध्ये सर्वात मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सोन्याच्या भावात इतकी जबरदस्त घसरण या ठिकाणी आता सुरू आहे। त्यातच आज आता अक्षरशः त्या ठिकाणी मोठी घसरण सुरू झाल्या, ज्यामुळे सोन्याचे भाव आता तोंडावर पडल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसापासून तुम्हाला जी भविष्यवाणी आता सांगितली जात होती, जी भविष्यवाणी केली जात होती, ती आता सोनं घेऊ नका, थांबा, उतरणार, भाव उतरणार, अखेर ती भविष्यवाणी आता खरी ठरल्याचं पाहायला मिळतंय। आज सोनं उतरण्याचा सलग 14 दिवस आहे। आज सुद्धा सोन्याच्या दरामध्ये एक मोठी घसरण या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। तब्बल 15 दिवसातली सगळ्यात मोठी घसरण या ठिकाणी आज झाल्याचं पाहायला मिळतंय। मग आता आज सोनं किती 1000 रुपयांनी घसरलंय आणि आज सोन्याचे ताजे दर 5 मिनिटांपूर्वी काय जाहीर झालेत तुम्ही आता पाहायचं आहे। सोनं महाग झाल्यामुळे काय झालं, लोक सोनं खरेदी करण्याचं स्वप्न पाहत होते, त्यांच्यासाठी खरंच आनंदाचा क्षण आलाय। पहा, एक महत्त्वाची बातमी देखील आता जाहीर झाल्या, एक महत्त्वाची सूचना देखील सरकारकडून आली आहे, ती म्हणजे आता दर खाली खाली आलेत, म्हणजे लगेच धावत जाऊन तुम्ही वेड्यासारखं खरेदी करू नका। खरंच ही सोनं खरेदी करण्याची वेळ आहे का, ही सुद्धा तुम्हाला माहिती आम्ही या ठिकाणी आता पुढे सांगणार आहे। पहा, सोन्याचे भाव कधीपर्यंत खाली येणार आहेत, आपल्याला नेमकं कुठं सोनं खरेदी करायचं आहे जेणेकरून फायदा होईल,
नेमकं कधीपर्यंत तुम्हाला थांबायचं आहे सोनं घेण्यासाठी? तुमचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही सोनं आज खरेदी करायचं की नंतर खरेदी करायचं, सगळी माहिती आता समोर आली आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला आज सोन्या चांदीच्या दराचं गणित या ठिकाणी समजावून सांगणार आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण या ठिकाणी सोन्या चांदीचे आजचे ताजे दर काय आहेत, जे 5 मिनिटांपूर्वी सोनारांकडून जाहीर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये 18 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय आहेत, 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय आहेत आणि 24 कॅरेट सोनं आज काय भावाने विकलं जात आहे, ताजे आणि 5 मिनिटांपूर्वीचे दर तुम्हाला पुढे सांगणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी घसरण आता सुरू झाली तिला कधी स्टॉप लागणार आहे, तुम्ही कधी सोनं खरेदी करायचं, लग्नासाठी सोनं तुम्हाला या ठिकाणी खरेदी करायचं असेल तर कधी करायचं, गुंतवणूक म्हणून कधी सोनं तुम्हाला खरेदी करायचं का थोडं थांबायचं की लगेच खरेदी करायचं. पहा, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा खास तुमच्यासाठी बनवलाय, त्यामुळे व्हिडिओ एक क्षणही मिस करू नका, शेवटपर्यंत त्या ठिकाणी बघायचं आहे. जर भविष्यात तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर आजच्या ताज्या भावाबरोबर तुम्हाला भविष्यात काय होणार आहे हे सुद्धा या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. सोनारांनी जी माहिती दिल्या खरोखर 100% खरी बातमी या ठिकाणी आपण बघणार आहोत. परंतु त्याआधी आजचे ताजे भाव या ठिकाणी जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. सोनारांनी सांगितलेले आजचे ताजे भाव जाणून घेऊया. ताजे भाव आज सगळ्यात आधी जाणून घेणार आहे. त्यानंतर भाव वाढण्याची काय कारणं होती, भाव कमी होण्याची काय कारणं होती, लक्षात घ्या. कारणं जर तुम्हाला समजली तर आयुष्यात तुमचा कधी सोने चांदीचा घेण्याचा निर्णय चुकणार नाही. काय होतं, तुम्ही फक्त बातम्या पाहता, सोनं कसं कमी होतंय कसं वाढतंय याची जर कारणं जर तुम्ही समजून व्यवस्थित घेतली नाही तर भाव कशाने वाढतो कशाने कमी होतो हेच तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे तुम्ही अचानक सोनं घेऊन टाकाल आणि मग तुमचा तोटा होऊ शकतो, तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. सगळ्यात आधी आपण चांदीपासून सुरुवात करूया. पहा, आता आपण विचार केलं मागच्या ऑक्टोबरचा, तर ऑक्टोबर 2025 मध्ये चांदीच्या भावानं मोठी उलथापालथ घडवली होती. तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे. चांदी आणि सोन्याचं हे कनेक्शन फार क्लोज आहे मित्रांनो. चांदी आणि सोन्याचा संबंध या ठिकाणी भरपूर जवळचे आहेत. आता या ठिकाणी चांदी वाढली की सोनं आपोआप या ठिकाणी वाढू लागत असतं, म्हणजे त्यांचं कनेक्शन फार प्रॉपर असतं. ऑक्टोबर 2025ला मागच्या महिन्यामध्ये सोनं स्थिर होतं, पण चांदीने एक उचल त्या ठिकाणी खाल्ली होती. पहा, चांदीने मोठी उलथापालथ घडवली होती. 1 ऑक्टोबरला जर सोन्या चांदीचा दर पाहायला गेला तर किलोला 1,51,000 रुपये प्रति किलो होता. बाजार त्यावेळेस अचानक तेजी आली आणि 15 ऑक्टोबरला त्या ठिकाणी चांदीचं आता रेट जर पाहायला गेलं किलोला तर 1,90,000 रुपये इतका उच्चांक चांदीने त्यावेळी गाठला होता. हा उच्चांक इतका मोठा होता की या काळात बाजारामध्ये गुंतवणूकदारामध्ये एक चर्चा रंगली होती. ते म्हणत होते सोनं सोडा, चांदी हेच नवीन त्या ठिकाणी सोन्यासारखं आता वाढलेलं आहे. चांदी आता 2 लाख सहज पार करणार आहे. चांदीचे दर सतत वाढत होते, आणखी महाग होतील. आता काय झालं, एक प्रकारची भीती त्यावेळी निर्माण झाली होती. लोकांना वाटत होतं चांदी वाढली सोनं पण वाढेल, पण सोनं देखील त्याच्या पटीने मजल दर बघितलं तर त्या ठिकाणी वाढतच होतं. पण चांदीनं खरा गेम या ठिकाणी केला होता. पटापट चांदी लोकांनी खरेदी केली. बाजारात मागणी वाढून आणखी भर वाढली, आणखी भाव वाढला, पण चांदीची तेजी या ठिकाणी टिकू शकली नाही. पहा, चांदीचा फुगा अवघ्या 15 दिवसातच फुटला. 1,90,000 रुपयाच्या वर किलो चांदीचे दर जे होते तर वेगाने खाली आल्याचं आता पाहायला मिळतंय. आणि आज सध्याला चांदीचा दर जर पाहायला गेला तर 1 किलोला 1,50,000 वर या ठिकाणी स्थिर झाल्याचं पाहायला मिळतंय. मग सोनं आज त्या ठिकाणी 22 कॅरेट 24 कॅरेट आणि त्या ठिकाणी 18 कॅरेटचे ताजे दर काय आलेत पहा तुम्ही. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 15 दिवसांमध्ये चांदीमध्ये 40,000 रुपयांची घसरण आता झालेली आहे. आता पहा, दीर्घकालीन स्थिती जर बघितली तर 1.5-2 महिन्यापूर्वी चांदीचा भाव 1 लाख रुपयांच्या आतमध्ये होता. अखेर अवघ्या 1.5 ते 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सोन्यानं चांदीने 1,90,000 रुपयांचा उच्चांक गाठला. हे या ठिकाणी दर्शवत होतं की गुंतवणूकदाराने खूप मोठी त्या ठिकाणी जोखीम किंमत त्या ठिकाणी करली होती. पण लक्षात घ्या, 1 ऑक्टोबरच्या भावावर आता चांदी पुन्हा एकदा जैसे ते आले आहे. आता जर आपण सोन्याचं जर रेट पाहिलं तर 1 ऑक्टोबरला सोन्यातली आपण कंडिशन पाहूया. लगेच सोनं खरेदी करायचं की नाही ते सुद्धा आपण ताजे भाव लक्षपूर्वक आपण पाहणार आहोत. आता सोन्याची जर आपण पाहिली तर 1 ऑक्टोबर रोजी सोनं जर बघितलं 24 कॅरेट ते 24 कॅरेटचं किती होतं 1,18,740 होतं.
पहा सोन्याने देखील चांगलीच उचल खाल्ली होती। तुम्ही जर बघितलं तर सोन्याच्या भावाबद्दल जर बघितलं तर ऑक्टोबर महिन्यात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा अक्षरशः मागच्या महिन्यामध्ये दर लोकांना वेड लावलं होतं। 1 ऑक्टोबरला 1,19,000च्या आसपास त्या ठिकाणी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर या ठिकाणी पाहायला मिळाला। बाजारात इतकी मोठी तेजी आली की 17 दिवस 24 कॅरेटचा 10 ग्रॅमचा या ठिकाणी रेट 1,32,770 इतका सर्वात उच्चांक होता, म्हणजे जवळपास 13,530 ने वाढला होता। साधारणपणे 17 दिवसांमध्ये आता उच्चांकाच्या वेळेस बाजारात एक चर्चा होती। तज्ञ सांगत होते सोनं आता अजिबात थांबणार नाही, 1.5 लाखापेक्षा पुढे जाईल, तर काही लोक म्हणत होते 2 लाखांच्या पुढे जाईल। पण ही विक्रम जी वाढ होत होती तिच्यात विक्रम घसरण झाली, फुगा अक्षरशः इतका मोठा फुटला की सोनं त्या ठिकाणी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय। 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर जो आहे तर तो अक्षरशः या ठिकाणी गडगडल्याचा आता पाहायला मिळतंय। आता सोन्याची आजची जर अतिशय भयानक परिस्थिती जर पाहिली तर वेगळीच परिस्थिती आहे। आजची भयानक परिस्थिती इतकी भयानक आहे की अक्षरशः लोकांनी आज गर्दी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय, कारण की सोनं खरेदी करायला झुंबड उडणार आहे। आता किती रुपयांचा आजचा दर चालू आहे, आजचा चांदीचा दर आजचा नेमका काय चालू आहे, सोन्याचा रेट काय चालू आहे, 24 कॅरेट सोन्याचा रेट काय, 18 कॅरेटचं काय, 22 कॅरेटचं काय, सोन्याचे रेट आपण पाहणार आहोत हे तर तुम्हाला सांगतोच। पण त्याआधी का सोनं पडलं होतं आणि सोनं का वाढलं होतं हे तुम्हाला 2 मिनिटात या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न सांगणार आहोत, कारण हे जर लक्षात घेतलं तर तुम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज पडणार नाही। पहा आता जागतिक अस्थिरता सुरू आणि त्या ठिकाणी जगात भांडणं सुरू होती आणि सोन्याच्या दरवाढीचं सगळ्यात मोठं कारण होतं जगामध्ये आता देशादेशामध्ये भांडणं या ठिकाणी सुरू होती। 2 देशामध्ये जेव्हा भांडणं सुरू होतात, युद्ध होतात, राजकीय मतभेद निर्माण होतात, त्यावेळेस काय होतं, डॉलरचा रेट कमी होतो, शेअर बाजार कोसळतो आणि अतिशय धोकादायक बाकीच्या गुंतवणुका मानल्या जातात आणि त्यावेळेस लोक काय करतात, बाकीच्या ठिकाणचे पैसे काढून घेतात, सोन्यात गुंतवणूक करतात। सोन्याला खरं तर संकट काळामध्ये सुरक्षित मालमत्ता म्हणून या ठिकाणी मानलेलं आहे आणि जेव्हा कधी आंतरराष्ट्रीय तणाव वाढतो, देशादेशामध्ये भांडणं होतात, तेव्हा सोन्याचे दर आपोआप वाढतात। मग इथून पुढे लक्षात घ्या भाव का वाढले जाते, तर आंतरराष्ट्रीय देशादेशामध्ये तणाव वाढला होता, भांडण सुरू झालं होतं आणि आता भांडण थांबले म्हणून भाव कमी झाला। मग आता इथून पुढे या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा जेव्हा कुठल्याही 2 देशामध्ये आता 2 जगामध्ये या ठिकाणी जगात कुठल्याही 2 देशामध्ये तणाव वाढतो, भांडणं होतात, त्यावेळेस नक्कीच सोन्याचा दर वाढत असतो। पहिलं कारण तुमच्या लक्षात आलं। दुसरं कारण महागाईचा पण या ठिकाणी आता परिणाम होतो। अनेक देशादेशामध्ये महागाईचा दर आता प्रचंड या ठिकाणी वाढलाय आणि महागाई ज्यावेळेस वाढते तेव्हा चलनच अवमूल्य नव्हतं, म्हणजेच काय होतं, रुपयांची किंमत कमी होते, त्यावेळेस लोक सोनं या ठिकाणी घेऊन टाकत असतात। मग आता तिसरी गोष्ट ज्यामुळे सोनं या ठिकाणी वाढलं होतं हे समजून घेऊया आणि त्यानंतर 18 कॅरेट सोन्याचा आजचा दर काय, 24 कॅरेट सोन्याचा दर काय, 22 कॅरेट सोन्याचा दर काय, आजचा ताजा रेट काय, नक्की बघा। या ठिकाणी तिसरी गोष्ट अशी होती सट्टेबाजीची कृत्रिम मागणी। काय झालं, काही फार लोक त्या ठिकाणी आता असे करत होते, सोने घेऊन ठेवणारे जे इन्व्हेस्टर आहेत की गुंतवणूकदार आहेत त्यांनी अगदी किलोच्या रेटमध्ये सोनं घेऊन ठेवलं होतं, ज्यामुळे अचानक एक प्रकारची कोंडी झाली होती आणि त्यामुळे सोनं या ठिकाणी खाली आल्याचं आता त्या ठिकाणी आता दिसून येत आहे। आणि मग आता सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की आजचा रेट काय बघा। या ठिकाणी चांदीचा पाहूया, 1 किलोचा या ठिकाणी रेट पाहिला तर 1,50,000च्या आसपास या ठिकाणी चांदी येऊन पोहोचल्याचं आता पाहायला मिळतंय। मग आता सध्याला जर पाहिलं 18 कॅरेट सोन्याचं दर या ठिकाणी 1 ग्रॅमचा 9,225 आहे, साधारणपणे 1 ग्रॅमचा रेट आहे 18 कॅरेटचा। 10 ग्रॅमचा 18 कॅरेटचा आहे 9,250 रुपये, या ठिकाणी 10 ग्रॅमचा 1 लाख, त्या ठिकाणी आता 9,250 रुपये। त्या ठिकाणी 22 कॅरेटचा आहे 1 ग्रॅमचा या ठिकाणी 11,150, 22 ग्रॅमचा 10 ग्रॅमचा काय तर आता 1,15,000च्या आसपास। या ठिकाणी सर्वसाधारणपणे जर विचार केला तर सोन्याचे रेट या ठिकाणी खाली येत असल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे थोडं थांबा, नक्कीच तुम्हाला एक त्या ठिकाणी अजून सोनं खाली आल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे गडबड करू नका, थांबा, यापेक्षा सोनं खाली येण्याची शक्यता आहे। तुम्हाला सोन्याबद्दल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।